आता दिसतंय बघा रोजच्या सारख्या वाघमारे मॅडम. हा ठीक आहे ठीक आहे. वाघमारे मॅडम ना भूक पण लागली. बलमा आमल्या चला उचला दे घडून दे चला. ते दे बलमा. सत्या बर आता आंघोळ कुठं करायचे? गरम पाणी आहे ना? काय ओ वाघमारे मॅडम आम्ही तुम्हाला इथे किडनॅप करून आणले हो. तुम्हाला आमच्यासोबत फिरायला नाही आणले. सत्या इतके दिवस राहिलास ना माझ्या बरोबर. एवढं पण माहित नाही मला एक दिवस सुद्धा आंघोळ शिवाय जमत नाही. मामी अहो नका ना रडू. मामी शांत व्हा बघू. मामी अहो नका एवढी काळजी करू. अहो समजा पोलीस डिपार्टमेंट कामाला लागलंय. त्यात ते जाधव साहेब मौर्य साहेब काहीच होऊ देणार नाहीत आपल्या मंजीला. ते नक्की शोधून काढतील तिला. मामी मामी शांत व्हा मामी. आई अगं नको ना रडूस इतकी. रडून काय होणार आहे सांग. धर तू चहा पिऊन घे. नको मला चहा. अगं पण आई तू काहीच खाल्लं नाहीयेस. चहा तरी पिऊन घे. आमरे माझं मंजूने काय खाल्लं असेल का ग तिकडं? त्या लोकांनी तिला काही त्रास तर नसेल ना दिला? तिकडं माझ्या लेकीच्या घशाखाली पाण्याचा एक खोट बी गेला नसं. मी कसं काय खाणार आहे? त्या लोकांचा पैशासाठी फोन बी आला नाही. त्यांनी काय बरं वाईट तर केलं नसेल ना मंजूचं? मामी अहो नका एवढी काळजी करू. काहीच झालं नसेल आपल्या मंजीला. काय एवढा विचार करताय? शांत व्हा बघू. शांत व्हा मामी. आई अगं नसेल आपल्या दीदीला काय झालं. तू असं काय पण विचार करू नकोस. नाही काय व्हायचं आपल्या दीदीला. मामी आई मामी आई हमने मामी काय करताय? आई अगं काय करतेस सांग की. आमरे बघ जरा हे किती पैसे आहेत मोज. कशाला? आमरे मोज. मी सांगते तेवढं कर की. $4,500 आहेत. एवढ्या पैशात ते आपल्या मंजूला सोडतील का ग? गरज पडली तर हे घर की मी. पण माझी मंजू मला इथं पाहिजे. माझ्या डोळ्यासमोर. आमरे तू काय पण कर पण माझी मंजू मला इथं पाहिजे माझ्या डोळ्यासमोर. माझी मंजू तिकडे काय हाल सोसत अस. आई मामी मामी आई मामी अहो शांत व्हा. मामी ऐका माझं. रडू नका मामी. मामी बिचारी माझी लेक तिकडे काय हाल सोसत असेल. आई अगं नको ना रडूस. हे बघा काय बी करा
पण माझ्या आंघोळीची सोय करा. मी आंघोळीशिवाय नाही राहू शकत. अहो मॅडम ते खरंच पॉसिबल नाही. अहो वाघमारे मॅडम, आम्हाला जर ह्या आधी सगळ्या गोष्टी माहित असत्या तर एखाद्या हॉटेलच्या रूम मध्ये तुम्हाला दाबून ठेवलं असतं ना. पण सॉरी हा, चुकलंच आमचं. ए बलमा, उगाच टोमणे देऊ नकोस हा. मगाशी मोठं कौतुक करत होता मित्राच्या प्लॅनिंगचं. हे असलं प्लॅनिंग मला किडनॅप करायचं होतं, तर या गोष्टींचा विचार का केला नाही आधी? हे सत्य, तू असं पळून जाऊ शकत नाहीस. तू किडनॅप केलेस ना मला, मग मला काय नको ते बघायची जबाबदारी तुझी आहे. सत्य, सत्य, काय बी करा, मला आंघोळ करायचे. सत्य, झाली का अंघोळ वाघमारे? शांत बस आता. नाही बसणार. घरात अशी आंघोळ करतोस का? रंगपाची बी नाही खेळायची मला. वाघमारे आता काही दिवस यालाच अंघोळ समजा. यापेक्षा जास्त काय सोय करता येणार नाही आम्हाला, कळलं? चला आता वाघमारे तरी शांत झाल्या बाबा. आता काय ओले कपडे घालून बसू का? सुके कपडे आणून दे. सत्या, पुढच्या टायमिंगला हेच किडनॅप करायचं झालं ना तर हॉटेलमध्ये एखादी रूम घेऊ आणि रात्रभर यांच्यावर नजर ठेवून वैतागलोय. आणि आता यांचं तामझाम पुरवून, यांचं सुख सोयी पुरवून दमलोय बाबा, मी दमलोय रे. ए आम्ही चेअर घे, खुर्ची घे. जरा पाणी आहे का बघ, मला आंघोळ घाल आता. नाही ताप देतात बाबा या वाघमारे. नाही बलमा, बरोबर बोलतात ते. असं ओल्या कपड्यात कसं बसणार? आमल्या, वाघमाऱ्यांसाठी नवीन ड्रेस घेऊन ये. झालं समाधान? हवं चौकशीत काय काय विचारणार, काय सांगायचं? काय बी बोलू नको. त्यांनी विचारलं ना तर खोटं खोटं उत्तर दे, नाही तर सांगशील सगळं. हो जाधव साहेब, साहेब बघा की काय सुद्धा केलं नाही आम्ही, तरी आम्हाला इथं पोलीस स्टेशन बसून ठेवलंय. तुम्ही सांगा की त्यांना, ते तुमच्या नवीन साहेबाला काय अक्कल आहे की नाही? अहो सर, तुम्हाला माहिती का नाही, मी मम्मी साहेब आहे सातारची, समजा मला बघते. तुम्ही ऐका की जरा. मम्मी साहेब शांत व्हा. का आरडाओरडा करताय? कसला गोंधळ आहे? तुम्हाला अटक केली अटक? फक्त चौकशीसाठी बोलवले. बसा. मिसेस सुर्वे, काय? गुड मॉर्निंग सर. यांना का बसून ठेवलंय? यांची चौकशी का सुरू झाली नाहीये? आता सुरू करतो सर चौकशी. एकेकाची वेगवेगळी चौकशी सुरू करतो. ठीक आहे. आणि चौकशीच्या दरम्यान यातल्या कुणीही तोंड उघडलं नाही ना तर काय करायचं तुम्हाला माहिती आहे. येस सर, प्रत्येकाची वेगवेगळी चौकशी करतो मी. ओके गुड. हो साहेब, आम्ही काय केलेलंच नाही, तर आमची कशा पाहिजे चौकशी करताय? गप्पा बस. नुसती वाच 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 वाच. जे काय बोलायचं ना ते आज जाऊन बोलायचं. भारती मॅडम, येस सर. या दोघींना आपण वेगवेगळ्या केबिन मध्ये घेऊन जा. शिर्के मॅडम, कांबळे मॅडम, नाही ना.
असं काय करताय मी कुठं जाऊ? हा तुझं तुला शेकोटी आवडते ना? तुझी शेकोटी तयार आहे. चल तुझ्या शेकोटीवर बसवतो. नाही रात्री नको नको रात्री थंडी वाजत होती आता नको नको साहेब मी काय नाही केलं साहेब ऐका पण साहेब तुम्हाला हो साहेब ऐका ना माझं मी शपथ काय नाही केला. कॉन्स्टेबल वाघमाऱ्यांशी तुमचे संबंध कसे होते? कसे होते म्हणजे आव आता कसं असणार आहे ते चांगलंच होतं की हो ती माझी भाचीच आहे म्हणल्यावर चांगलंच असणार की लहानपणापासून मी सांभाळल्या तिला लहानाची मोठी केली म्हणल्यावर चांगलंच संबंध असणार की. तुमचा तिच्यावर किती जीव आहे हे बघितलंय आम्ही. कॉन्स्टेबल वाघमाऱ्यांशी तुमचे संबंध कसे होते? खरंच सांगते चांगले संबंध होते माझे तिचे. तुम्ही त्यांचा रागराग करता असं ऐकलंय आम्ही. बऱ्याचदा 4 चौघात तुम्ही त्यांचा अपमान केलाय. खरंय काय? नाही नाही म्हणजे आता सासू सून म्हणलं की कसं भांडायला लागतंय ना तसंच म्हणजे तुमचं नाही का तुमच्या सासू बरोबर थोडं तरी भांडण लागतच असेल ना तसं. माझी सासू एवढी खास्ट नाहीये. हा आम्ही असं सुद्धा ऐकलंय की तुम्ही सत्या आणि मंजूच्या लग्नाने खुश नव्हता. आता कसं खुश असणार सांगा बरं तुम्हीच. हा तिचं लगीन ठरलं होतं माझ्या पोराबरोबर तिच्या बरोबर आणि झालं कुणा संग मग कसं खुश असणार. अच्छा म्हणून तुम्हाला राग आला होता का त्याच्यावर? थोडा राग होता तसा पण किडनॅप असलं काही म्हणत नव्हतं आमच्या. तुम्ही मंजूला जीवे मारण्याची धमकी दिली होती. बोला. नाही नाही अशी कुठलीच धमकी दिली नव्हती आम्ही. आम्ही अशी कुठलीच धमकी नव्हती दिली. बर आणि आपण ज्या ज्या ठिकाणी शोध घेतला होता ना त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या ठिकाणी आहेत ते बघा आणि सांगा मला. बर सर हा काय बोलले काय दोघी? सर बोलल्या पण खरं बोलतात असं वाटत नाही. नक्कीच काहीतरी लपवतात. आम्ही जी काय बोलले की नाही ती समजा खरं खरं सांगितले. वय जे काय बोललंय की नाही ती समजा खरं खरं बोललोय आणि आम्ही काय केलेलंच नाही तर कशाला काय लपू. 1 मिनिट रिलॅक्स. एवढं एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाहीये. बसा इथे. भारती मॅडम एक काम करा पिंकी आणि बबलीला बोलून घ्या. येस सर. त्या दोघे त्यांची चौकशी करतील आता. ओके सर. सा ही फुकटी तू काही तोंड बोला नाहीस ना? नाही नाही मी कशाला तोंडू काढते. मला काय खरी फोडायला जायचंय वी. पर तुम्ही काय बोलल्या नाही ना? मी कशाला काय बोलू? मी जी काय बोलली का नाही ती समजा त्या नेबडबद्दल चांगलंच बोलली. वय मी बी चांगलंच बोलल्या. मम्मी साहेब काय लपवत असाल तर काय लपवू नका. सांगायचं असलं पाडदेशी सांगून टाका साहेबांनी. या गदा का पिंकीन बबली आली की नाही मग लका 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 कोण नाही अडवू शकत त्यांना. लका 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 आता काय चौकशी करायला कोणाला बोलू नाही? शाळेतल्या पुरी येणार आहेत आपली चौकशी करायला. वाघमार मॅडम आवरलं का? आले झालंच आहे माझं.
लवकर आवरा वाघमारे. म्हणे लवकर आवरा. कपडे तरी नीट आणायचे ना, मग नीट घालता बी न झाले. आता जसे आहेत तसे घाला. आणि हे बघा वाघमारे, आतनं पळून जायला जागा नाही, त्यामुळे उगाच प्रयत्न करू नका. पळायला जागा जरी असती ना तरी पळाले नसते असल्या कपड्यात. आवरलं का वाघमारे मॅडम? वाघमारे येत आहे का नाही? स्वप्नामधून तू जातीया हसून तू विरहाचं ऊन सखे किती साहू ग. 7 जन्माची तुझी माझी गाठ ग. तुझ सांग वाट तुझी किती पाहू ग. मन तुझ्या माग धावा फटाला तुझं नाव मधावानी ग्वाड लागलं. तुझीच गधून गाई सुचना ग तुझं काही. जीवाला या याड लागलं. जीवाला या याड लागलं. वाघमारे काय? काय वाघमारे मॅडम, ज्यानं आणले त्याला विचार काय आहे. ए अरे सत्यादा, तूच तर म्हणला ना चांगले कपडे आण. वाळत घातलेले दिसले, आणू घेऊन. अरे पण मी पैसे दिले होते ना तुला दुकानात आणायला. बाहेर पोलीस फिरत होते, त्यामुळे जे दिसले तेच कपडे घेऊन आलो. सत्या, ड्रेस कसा वाटतोय माहितीये का? ते दांडे खेळत होताना घालते बघ. सत्या, तुला मजा येते ना माझी मस्करी करून? येते ना मजा? सॉरी. ए बलमा, तुला काय अक्कल आहे काय? तुझं करपाच बाहेर काढीन सगळा. का बस. वाघमारे मॅडम सॉरी, पण आता काय करणार मी? नाहीलाच आहे मग. आणि आता तुमच्या मनासारखं झालंय ना सगळं, मग कशाला उगाच चिडताय? चला. सत्या, काय मिळणार आहे तुला हे सगळं करून? सत्या, एक गोष्ट लक्षात ठेव. तू मला मिळवण्यासाठी हे सगळं करत असशील तर विसरून जा. असं वागणार असेल तर मी तुला कधीच होकार देणार नाही. ठीक आहे, पण तुम्ही बी एक गोष्ट लक्षात ठेवा वाघमारे मॅडम. जर तुम्ही माझ्या होणार नसाल ना, तर मी तुम्हाला दुसऱ्या कुणाचंच होऊ देणार नाही. बया, माझ्या नवऱ्याला तर काय विचारत असतील आणि माझा नवरा काय सांगत असेल कोणा डावं. टेन्शनच आले मला तर. मम्मी साहेब, त्या बघा पिंकी आणि बबली आल्यात. शाळेतल्या पोरी. शाळेतल्या पोरी. आता आपलं काय खरं नाही. काय सत्या, कुठं आणून ठेवलंस रे? जरा चांगली जागा नाही मिळेल का? निदान एक फॅन तरी. फॅन जाऊ दे, साधी इथे एक जागा नाही हवा यायला. किती गरम होते रे, त्यात बांधून ठेवलेस. जरा स्वतःच्या हातानं वारा घेता आला असता मला. काय आता का नजरा चोरताय? भिंतीशी बोलत नाही आम्ही. मग वाघमारे भिंतीशी बोला. आणि तसं पण कोणीतरी म्हटलंय भिंतीला कान असतात म्हणून.
बघा तुमचं ऐकतं का भिंत. सत्या मला गरम होते, फॅन आण कुठून तरी. अहो फॅन कशाला, 2 AC मागवल्यात तुमच्यासाठी. थांबा येतच असतील. झालं, हे असं असते. आधी एखाद्याचे हाल करायचे, वर त्याचीच मस्करी करायची. सत्या तुझं खरंच प्रेम आहे का रे माझं? माझं दुश्मन असल्यासारखं का वागतोयस? काय नाही बलमा, तुझा दोस्त आहे की नाही? नुसता बोल बच्चन आहे, बोल बच्चन. काय तर म्हणे वाघमारे, मी तुमच्यासाठी हे करीन, मी ते करीन, माझं तुमच्यावर प्रेम आहे. आणि आता साधा एक फॅन आणायचं जमलं नाही त्याला. सातारचा वाघ म्हणा, सातारचा वाघ. सत्य आता उठून जाऊ शकत नाहीस तू. तू मला इथं आणलीस, तुझी जबाबदारी आहे. मी सत्य थांब. बघितलंस का बलमा, कसा पळून गेला तुझा दोस्त? सत्या साधा हवा खायला एवढं रडावं लागते. मला आयुष्यभर सुखात ठेवणार. हो वाघमारे मॅडम, किती पडपड 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 करताय हो. जरा तोंड बंद ठेवा की. मातीचं असतं ना तर फुटलं असतं आतापर्यंत. हे बघा, आता तुम्ही गप नाही ना बसला तर परत तुमचं तोंड बांधून ठेवीन. हा ठीक आहे, ठीक आहे. हवा घाल. एक्के बलमा, ते सत्यात आहे ना, ते हे नाही का त्या ह्याच्यासारखा. काय? अरे ते समजूतदार पोरींना काळजी घेणारा नवीन शब्द आलाय बघ मार्केटमध्ये. काय? अरे ते हो पुकी आहे, पुकी पुकी. होय का? हा. हे पुकीच्या एका बुकीत सरळ करणं